अकोल्यामधनं येते खासदार असदुद्दीन ओवेसींच्या सभेमध्ये राडा झाल्याचं पाहायला मिळतंय। सभेसाठी आलेल्यांची गर्दी अनियंत्रित झाली, त्यामुळे गोंधळ उडाला। अकोल्यातल्या जुल्फिकार अली मैदानावर सभा होती। कार्यकर्त्यांना मंचावर येण्याचं आवाहन केल्यामुळे गर्दी अनियंत्रित झाल्याचं पाहायला मिळालं। गर्दीला नियंत्रित करण्यासाठी मग सभास्थळी लाठीमार करण्यात आला। आणि नेमकं काय घडलेलं होतं, सध्याची स्थिती काय जाणून घेऊया। उमेश अलोने आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। उमेश, अश्विन, आज एमआयएमच्या प्रचारार्थ खासदार असदुद्दीन ओवेसी यांची अकोल्याच्या गडंकी भागातल्या जुल्फिकार अली मैदानावर सभा होती। मात्र बेजबाबदारपणा कशाला म्हणतात अश्विन, हे आजच्या सभेत पाहायला मिळालं। असदुद्दीन ओवेसी सारखा एवढा ज्येष्ठ नेता, त्यांनी जी जनता तिथं आली होती सभेसाठी, त्यांना ती गोंधळ घालत असताना पोलिसांना अडवत होते। तर असदुद्दीन ओवेसीने असं विधान केलं की या लोकांना माझ्याकडे येण्यापासून का रोखतात, त्यांना येऊ द्या। आणि ते म्हटल्याबरोबर जी जनता आहे, लोक जे आले होते अनियंत्रित झाल्याने त्यांनी कठडे तोडून अक्षरशः व्यासपीठाकडे धाव घेतली आणि याच याच्यात बॅरिकेड तोडण्यात आले। अनेक लोक खाली पडले, चेंगराचेंगरी झाली आणि याच्यानंतर पोलिसांना हे सर्व करण्यासाठी लाठीमार करावा लागला। अश्विन, यामध्ये बऱ्याच काही लोकांना इजा झालेली आहे आणि असदुद्दीन ओवेसी यांनी लोकांना व्यासपीठाकडे येण्याचं आवाहन केल्यानंतर ही सर्व गर्दी जी आहे ती अनियंत्रित झालेली आहे आणि अतिशय बेजबाबदारपणाचं वर्तन जे आहे ते असदुद्दीन ओवेसी यांच्याकडून झाल्यानंतर हा जमाव जो आहे तो अनियंत्रित झाला आणि शेवटी पोलिसांना लाठीमार करावा लागला। मोठी गर्दी जी आहे ती त्या सभेसाठी होती, मात्र या सभेला जे आहे ओवेसी यांच्या बेजबाबदारपणामुळे गालबोट लागलं असं म्हणण्यास काही हरकत राहणार नाही। आणि अनेक लोक यामध्ये जखमी झालेले आहे, कोणाला बरंच लागलेलं आहे आणि बॅरिकेड तोडल्यामुळे अनेक लोक खाली पडल्यामुळे त्यांच्या अंगावरून इतर लोक गेल्यामुळे काही लोकांना लागलेलं आहे आणि सरते शेवटी पोलिसांना नाईलाजाने लाठीमार करावा लागला आणि संपूर्ण जी सभा जी आहे त्याचा शेवट जो आहे तो अतिशय वाईट झाला असं म्हणावं लागेल। अश्विन, धन्यवाद उमेश या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। अकोल्यातली ही आता सभेच्या ठिकाणची दृश्य आपल्याला बघायला मिळतात। गर्दी अनियंत्रित झाली, गोंधळ उडाला आणि त्यामुळे काही प्रमाणात गर्दी अनियंत्रित झाल्याने उडालेला हा गोंधळ। अकोल्यामध्ये खासदार ओवेसींची सभा होती आणि त्या ठिकाणी हा प्रकार घडला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।